नमस्कार, मी शशांक पत्की, चार्टर्ड अकाउंटंट. माझ्या कथेचं नाव आहे नथिंग पर्सनल अबाउट इट. संध्याकाळचे 7 वाजले होते. जयवर्धन राजे त्याच्या 10व्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या टेरेसवर शांतपणे मद्याचा आस्वाद घेत बसला होता. जवळ ठेवलेल्या सारेगमवर जुनी हिंदी गाणी वाजत होती. खाली रस्त्यावर प्रत्येकजण घराकडे धावत होता. जयवर्धन मात्र शांतपणे या सगळ्यापासून दूर स्वतःच्या आनंदात मग्न होता. इतक्या डोरबेलचा मधुर आवाज कानावर आला. तो विचारात पडला, आता यावेळेला आपल्याला भेटायला कोण तडफडलं असेल. डॉक्टर तर कालच आले होते, आता एकदम पुढच्या आठवड्यात येतील. ग्लास टिपावर ठेवून तो हळूहळू दाराकडे गेला. दार उघडलं तर समोर एकदम अपटूडेट कपड्यातला साधारण 50शीतला एक अनोळखी माणूस उभा होता. जयवर्धन राजे, आपणच का? हो, मीच. आपण कोण? मी सौमित्र बॅनर्जी. मी 4 दिवसापूर्वीच या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर राहायला आलो. बिल्डिंगमधल्या कोणाची अजून ओळख झालेली नाही. वॉचमनला विचारलं तर तो म्हणाला की तुम्ही इथे एकटेच राहता. म्हणून विचार केला की आज तुम्हाला भेटावं. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? अरे काहीच प्रॉब्लेम नाही, एकटाच निवांत बसलोय, या ना. त्याला टेरेसवर बसूया, ड्रिंक्स घेता ना तुम्ही? नाही म्हणजे तसं घेतो कधी कधी ऑकेजनली. मग या तर आपल्या दोस्तीच्या सुरुवातीचं सेलिब्रेशन करूया. खरं तर मी फक्त स्वतःच्या किंवा आपल्या जवळच्यांच्याच पैशांनी दारू पितो, पण तुमची दारू चालेल मला. काय पिताय? कॉकटेल, बिअर आणि विस्की. अरे एकदमच रिस्की. आपला अंदाज आहे. विस्की और बिअर नो फिअर. तुम्ही काय घेणार? मी विस्की घेईन, ऑन द रॉक्स. मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. ही घ्या विस्की. बाय द वे, तुम्ही करता काय? मी लोकांचे प्रॉब्लेम सोडवतो. वा, छान. तुमची हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? विचार की. नेकी और पूछपूछ. वॉचमन म्हणाला की तुम्ही दिवसभर घरीच असता, मग हे तुमचं राहणीमान. राजेसाहेब, तुम्ही खरंच राजकारणात गेलात का? ती एक वेगळीच कहाणी आहे. म्हणजे हरकत नसेल तर सांगाल का? का नाही, तुमच्यापासून काय लपवायचं? माझा प्रॉब्लेम तुम्हाला पण सोडवता येणार नाही. मग आज तक ऐसा प्रॉब्लेम नाही बना जो हम सुलझा न सके. मग ऐका तर, मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर सिग्माटेकमध्ये नोकरी करत होतो. हँडसम पगार होता, खुश होतो आयुष्यात. घरचे लग्नासाठी मागे लागले होते. पण अचानक एक दिवस माझं डोकं प्रचंड दुखायला लागलं, सहनच होईना. कंपनीच्या डॉक्टरनी प्रिलिमिनरी तपासणी करून मला डॉक्टर निखिल ऋषींकडे पाठवलं. एकदम फेमस न्यूरोसर्जन आहेत ते. मी त्यांच्याकडे गेलो. स्कॅनिंग नंतर एक वेगळीच ब्रेन सर्जरी करायचा सल्ला दिला त्यांनी. ब्रेनसाठी डॉक्टर निखिल सारखा दुसरा कोणी एक्सपर्ट भारतात नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांची ब्रेन सर्जरी पण त्यांनीच केलेली होती. तसं तर माझा सगळा खर्च कंपनीच करणार होती, म्हणूनच मी त्यांना सर्जरी करण्याची विनंती केली. त्यांनी ती आनंदाने मान्य केली. माझी सर्जरी झाली. जेव्हा शुद्धीवर आलो तर एकदम फ्रेश वाटायला लागलं. डॉक्टर निखिल मला भेटायला आले. हाय जय, कसं वाटतंय? एकदम फ्रेश डॉक्टर. तुम्ही चमत्कारच केलाय. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुम्ही तर प्रत्यक्ष धन्वंतरीच आहात. मला भगवान नको बनवूस. माझं संशोधन कामाला आलं याचाच मला आनंद आहे. सर्जरीनंतर काही दिवस विश्रांती घेऊन मी कामाला जायला सुरुवात केली. माझा बॉस एकदम माझं काम बघून म्हणाला, जय तू सर्जरीनंतर एकदम बदललायस, थँक्स टू डॉक्टर निखिल. मी तर एकदम फॉर्मातच होतो, पण मी न्यूटनचा सिद्धांत विसरलोच होतो. वर गेलेली प्रत्येक गोष्ट खाली येतेच येते. का? काय झालं असं? सर्जरीला 6 महिने झाले होते. एक महत्वाचं काम सुरू होतं. तर एकदम माझ्या डोळ्यासमोर अंधारीच आली. डोळे उघडले तर मी दुसऱ्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये होतो. डॉक्टर निखिल परदेशात होते, म्हणून मला डॉक्टर मेहतांकडे आणलं होतं. डॉक्टरांना मी विचारलं, आता असं काय झालं? सर्जरीनंतर तर मी एकदम फर्स्ट क्लास होतो. डॉक्टर म्हणाले, हे तुमच्या ब्रेनमध्ये जी मायक्रोचिप बसवली ना, त्यातल्या बिघाडामुळे होत आहे. डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या ब्रेनमध्ये मायक्रोचिप शक्यच नाही. हा बघा तुमचा स्कॅनिंग रिपोर्ट. तुम्ही निखिलशीच बोला ना, तेच तुम्हाला एक्सप्लेन करतील. 15 दिवसांनी मी डॉक्टर निखिलला भेटलो. डॉक्टर, माझ्या ब्रेनमध्ये मायक्रोचिप कुठून आली? डॉक्टर, मेहतांच्या मध्ये यात बिघाड झाला आहे. माझा स्कॅनिंगचा रिपोर्ट कुठून आली चिप? तुम्ही तर हे माझं संशोधन, त्यामुळेच एवढं बरं वाटतंय तुम्हाला. ही सगळी माझ्या संशोधनाचीच कमाल आहे. पण आता त्याच्याचमुळे प्रॉब्लेम येतोय. काढून टाका ती चिप. नाही, असं शक्यच नाही. असं केलं तर तुमचा ब्रेन डेड होईल. पण यामुळे मला दर 10-15 दिवसांनी ब्लॅकआउट येतो आणि फिट्स पण येत आहेत. आय एम सॉरी यंग मॅन, माझ्या संशोधनाचा पहिलाच प्रयोग होता. पण माझ्या परवानगीशिवाय मी काही कामही करू शकत नाही. मी संपलोय आता. आता मी तुम्हालाही संपवीन, सगळ्यांना सांगेन. कूल डाऊन, बघूया काहीतरी मार्ग काढूया. त्यानंतर मी काम करणं बंद केलं. डॉक्टर निखिल माझा सगळा खर्च करतात, या दारूचा, खाण्यापिण्याचा, औषधांचाही. दर आठवड्याला स्वतः येऊन चेकअप पण करतात. कालच येऊन गेले. का बरं? या चिपमुळे मी कधीही मरू शकतो. मी माझ्या वकिलांकडे एक बंद लिफाफा ठेवलाय, जो मी मेल्यानंतर उघडता येईल. त्यात मी चिपबद्दल लिहिलंय. जर सगळं लोकांना कळलं तर डॉक्टरची कारकीर्द तर संपेलच, वरून कायदेशीर कारवाई होईल ती वेगळीच. माझा खून झाला तरी तेच जबाबदार असतील असं लिहून ठेवलं मी. डॉक्टर निखिल त्याच्या कर्माची शिक्षा भोगतोच आणि भोगेले. थोडक्यात मी आता डॉक्टरांच्या जीवावर आणि पैशावर आयुष करतोय. माझं टेन्शन त्यांच्याकडे ट्रान्सफर केले मी. चीप असताना पण माझा ब्रेन काम करतोय. मी माझा प्रॉब्लेमचा असा उपाय काढलाय की एकदम चेकमेट. पण जर तुम्ही अपघाताने मेलात तर ते माझं दुर्दैव असेल, पण ते अशक्य आहे. कारण मी घरातनं बाहेरच पडत नाही. माझ्याकडे तुमच्या आणि डॉक्टरांच्या दोघांच्याही प्रॉब्लेमसाठी उत्तर आहे. ते कोणतं? जरा इकडे या. या बाल्कनीतून जरा थोडंसं वाकून बघा. तुम्ही बऱ्यापैकी दारू प्यालेले आहात. तोल जाऊन खाली पडलात तर सगळ्यांचे प्रॉब्लेम्सच संपतील.
चला मी तुम्हाला मदत करतो टोल द्यायला. पण याच्यात तुमचा काय संबंध? आणि तुम्ही मला ढकलण्यामुळे मी काय बिघडवलं तुमचं? काहीच नाही. पण मला डॉक्टर निखिलनी असाइनमेंट दिली, हेच माझं प्रोफेशन आहे, लोकांचे प्रॉब्लेम सोडवायचं. म्हणूनच तुम्हाला म्हटलं तसं मी इथं दारू प्यालो कारण ती माझ्या क्लायंटच्या पैशाची होती. असो, तुमचं माझं काही वाकडं नाही, पण हा माझा व्यवसाय आहे. नथिंग पर्सनल अबाउट इट. त्यानंतर जयवर्धन राजेने ऐकली ती फक्त स्वतःची खाली पडतानाची किंकाळी.